नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा व पाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इतिहासातील धार्मिक सुधारणा चळवळी पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहिली धार्मिक सुधारणा चळवळ आहे मानव धर्म सभा। हिची स्थापना कुठे झाली तर हिची स्थापना झाली सुरतमध्ये। कोणी केली तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली। ही दादोबा पांडुरंग तरखडकर तर आपण मुंबई संदर्भात ऐकतो, मग यांनी सुरतला मानव धर्मसभा का स्थापन केली तर एल्फिस्टन शाळेमध्ये ते शिक्षक म्हणून कार्य करत होते, म्हणून त्यांनी तिथेच सामाजिक सुधारणा करण्यासाठी मानव धर्मसभा स्थापन केली। 24 जून 1844ला ही तारीखसुद्धा लक्षात ठेवायची, कारण यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो। संस्थापक नेते कोण होते तर दादोबा पांडुरंग तरखडकर, त्याचबरोबर दुर्गाराम मंचाराम मेहता। दुर्गाराम मंचाराम मेहता हे सुद्धा दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबरोबर शिक्षक होते आणि त्यांनी काय केलं, स्थानिक नेते म्हणून सुरतमध्ये कार्य करायला सुरुवात केली। त्याचबरोबर दिनमणी शंकर दलपतराय आणि दलपतराय भगुभाई हे संस्थापक नेते होते मानव धर्म सभेचे। मग या सभेचा मुख्य उद्देश काय होता तर एकेश्वरवादाचा प्रसार। एकेश्वरवाद म्हणजे परमेश्वर एकच असणे, जातीभेद निर्मूलन, त्याचबरोबर अंधश्रद्धा व पुरोहितशाहीला विरोध, नैतिकतेवर भर दिलेला होता मानवधर्म सभेने। या मानवधर्म सभेबद्दल अधिक माहिती सांगताना दादोबा पांडुरंग तरखडकरांनी 1848मध्ये धर्मविवेचन नावाचा ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये सभेची 7 तत्वे निश्चित केलेली आपल्याला पाहायला भेटतात। ईश्वर एक असून तो सर्वव्यापी व निराकार आहे। सर्व मानवजात एकच आहे। मानवाची पात्रता त्यांच्या गुणावून ठरते, जन्मावून नाही। परमेश्वराची भक्ती ही बाह्य कर्म शिवाय अंतःकरणातून करावी। मानवाने नेहमी विवेकबुद्धीने वागावे। प्रत्येकाला विचार करण्याचे आणि मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे। चांगले वागणे हाच खरा धर्म आहे। हे धर्मविवेचन ग्रंथामध्ये 7 तत्वे दिलेली होती, जी की मानव धर्मसभेची निश्चित केलेली तत्वे होती। यानंतर मानव धर्मसभेचं कार्य काय आहे तर या सभेचं कार्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी दर रविवारी सुरतमध्ये जाहीर सभा घेतल्या जायच्या। त्या सभेमध्ये धर्म, विज्ञान, समाज सुधारणा या विषयावर चर्चा करायची आणि त्याचबरोबर अंधश्रद्धेला आव्हान द्यायचं कुणी तर दुर्गाराम मंचाराम यांनी। ते सांगायचे की जादूटोणा करणाऱ्याला उघड मी आव्हान देतो व जे कोणी मला जादूटोणा करून दाखवतील त्यांना मी बक्षीस जाहीर करतो। आता यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा की कुठल्या धर्माने किंवा कुठल्या सामाजिक चळवळीने अंधश्रद्धेला डायरेक्ट आव्हान केलं तर ती होती मानव धर्म सभा। आणि आता आपल्याला माहीतच आहे की मानव धर्म सभेचे 7 तत्वे ही धर्मविवेचन या ग्रंथात 1848मध्ये लिहून ठेवलेले आहेत। मग याचं साहित्यसुद्धा धर्मविवेचन हा ग्रंथ आहे। मग ही संस्था आता एवढी सगळी चांगली असताना उघड ही संस्था भरत असताना, दर रविवारी विज्ञान धर्म सुधारणेवर चर्चा होत असताना ही संस्था अपयशी का ठरली तर अपयशी ठरण्याचं एकच कारण होतं, ते म्हणजे मर्यादित भौगोलिक विस्तार। म्हणजे ही संस्था सुरत व आसपासच्या भागातच प्रसिद्ध झाली होती। त्याचबरोबर निष्ठावान कार्यकर्त्याची कमीसुद्धा या संस्थेला होती। कारण काय झालं तर 1846मध्ये तरखडकरांची बदली सुरतून मुंबईला झाली आणि मग त्यानंतर सोबतच दलपतराय मेहता यांचीसुद्धा बदली झाली। त्यामुळे या सभेचं कार्य पूर्णपणे थंडावलं। आता लोकही या सभेला भाग घ्यायचे नाहीत, कारण का तर सनातनी लोकांचा तीव्र विरोध होता आणि त्यामुळे लोक या सभेत सामील व्हायला थोडे घाबरायचे। परमहंस सभेची पुरोगामी संस्था म्हणून मानव धर्म सभेकडे पाहिले जाते आणि चर्चेमध्ये जाऊन निराकार परमेश्वराची पूजा हे
या संस्थेमध्ये सांगितलं जायचं. मुख्यतः ही पश्चिम भारतातील सामाजिक धर्मसुधारणा चळवळ होती आणि हिनेच बाकीच्या जसं की सुरतमधल्या 1844 मानवधर्म सभेनेच बाकीच्या संघटना जसं की परमहंस सभा, प्रार्थना सभा या संस्थेंचा पाया भरला. त्याचबरोबर ही संस्था पश्चिम भारतातील एक सार्वजनिक धर्मसुधारणा चळवळ म्हणून खूप ओळखली जाते. यानंतर ज्ञानप्रसारक सभा. आता ज्ञानप्रसारक सभा ही 19व्या शतकात एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमधील तरुण विद्यार्थी व प्राध्यापकांनी एकत्र येऊन तयार केलेली संस्था होती. हिची मूळ संस्था आपण पाहायचं झालं तर स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ही संस्था होती, जी 13 जून 1848 सुरू झाली. मग ही स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी होती, या सभेच्या 2 शाखा म्हणजे मराठी प्रसारक ज्ञानप्रसारक व गुजराती ज्ञानप्रसारक अशा 2 शाखा होत्या आणि या सभांना ज्ञानप्रसारक सभा असं म्हणत होते. मराठी शाखेचे प्रमुख होते दादोबा पांडुरंग तरखडकर, तर गुजराती शाखेचे प्रमुख होते नरोजी फरुद्दीनजी, त्याचबरोबर दादाभाई नरोजी हे होते. ज्ञानप्रसारक सभा उदयाला आल्या त्याचं कारण एकच होतं की स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या अंतर्गत ह्या वेगवेगळ्या भाषेमधील लोकांपर्यंत ज्ञान पोहोचवण्यासाठी मराठी ज्ञानप्रसारक सभा आणि गुजराती ज्ञानप्रसारक सभा अशा 2 वेगळ्या सभा स्थापन झालेल्या होत्या. मुंबई येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तरखडकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठी ज्ञानप्रसारक सभा स्थापन केली. त्यामध्ये डॉक्टर भाऊ दाजी लाड, विश्वनाथ मंडलिक व गोविंद मडगावकर यांनी ज्ञानप्रसारक सभेत संस्थेला नावारूपाला आणण्यासाठी खूप प्रयत्न केलेले होते. ह्या सर्व नावं लक्षात ठेवायची, कारण यावर आयोग प्रश्न विचारत असतो. न्यायमूर्ती रानडे यांनी या संस्थेच्या सभांमध्ये संशोधनात्मक लेख वाचलेले होते, कारण यांची मुख्य विचारधारा काय होती तर ज्ञान प्रसार करणे, विज्ञानवाद, समाज सुधारणा व लोकशिक्षण यावर दर गुरुवारी निबंध वाचन चर्चा या ज्ञानप्रसारक सभेमार्फत व्हायची. तेही एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये हे उगम पावणाऱ्या ज्ञानप्रसारक सभा होत्या. आपल्याला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये कुठली संस्था उगम पावली, तर त्या होत्या ज्ञानप्रसारक सभा, ज्या की स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या 2 वेगवेगळ्या शाखा होत्या. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची. मग या संस्थेचा मुख्य उद्देश काय होता तर भारतीय समाजात जागृती घडवून आणणं, त्याचबरोबर भारतीय समाजात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणं, धार्मिक समाज जीवनात बदल घडवून आणणं आणि सामाजिक परिवर्तन करण्यास प्रयत्न करणं. त्याचबरोबर सभेत चर्चा करून सभासदांना सामाजिक परिवर्तन होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले जात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सभेचे जे काही सभासद होते त्यांना आपल्या गावी जाऊन समाजात धार्मिक सुधारणा किंवा धार्मिक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगत असत. मुख्य पुढाकार स्थापनेमध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा होता, त्याचबरोबर एल्फिन्स्टन कॉलेजचे जे विद्यार्थी होते यांचा होता. या दोघांनी मिळून ज्ञानप्रसारक सभा स्थापन केली होती. हिचं उगमस्थान कोण आहे तर स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, ही गोष्टसुद्धा विसरायची नाही. त्याचबरोबर ही संस्था मराठी आणि गुजराती अशा 2 शाखांमध्ये चालवली जाईल, जसं की मी पहिलेच सांगितलं तुम्हाला. आणि गुजराती शाखेचे नेतृत्व दादाभाई नरोजी त्याचबरोबर फरुद्दीनजी हे दोघं मिळून करत असत. यांचा मुख्य उद्देश होता प्रौढ साक्षरता व समाज जागृती, पाश्चिमात्य विज्ञान, खगोलशास्त्र आणि आरोग्याचे ज्ञान प्रादेशिक भाषेतून लोकांपर्यंत पोहोचविणे हा मुख्य उद्देश या संस्थेचा होता. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि लक्षात ठेवायचं, एल्फिन्स्टन कॉलेजचे विद्यार्थी,
त्यांनी स्थापन केलेली द स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, त्यामधून ज्ञानप्रसारक सभा उदयास आली आणि ज्ञानप्रसारक सभेच्या सुद्धा 2 शाखा होत्या, ज्यामध्ये एक ज्ञानप्रसारक मराठी भाषांची सभा आणि गुजराती भाषांची ज्ञानप्रसारक सभा. मराठी भाषेचे ज्ञानप्रसारक सभेचे प्रमुख कोण होते? तर ते होते दादोबा पांडुरंग तळखरकर. आणि गुजराती ज्ञानप्रसारक सभेचे प्रमुख कोण होते? तर दादाभाई नौरोजी आणि नौरोजी फर्दुनजी, हे 2 जण. ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या. याबाहेर ज्ञानप्रसारक सभेवर एकही प्रश्न जाणार नाही. यानंतर परमहंस मंडळी. परमहंस मंडळी ही सुरू झाली 31 जुलै 1849ला. कुठे? तर मुंबई प्रांतात. तेव्हा काय म्हणत होते मुंबई प्रांताला? तर बॉम्बे म्हणत होते. संस्थापक सदस्य कोण होते? तर दादोबा पांडुरंग तळखरकर, रामचंद्र बाळकृष्ण जयकर व त्यांचे सहकारी. ही संस्था जी मानवधर्म सभा संस्था होती 1844मध्ये सुरतमध्ये स्थापन केली, या संस्थेकडून प्रेरणा घेऊन तयार केलेली ही संस्था होती. मग या संस्थेची कार्यपद्धती कशी होती? ती अगदी गुप्तपणे कार्यपद्धती होती आणि परमहंस मंडळी एक गुप्त संघटना होती आणि नव्या सदस्याला जातीभेद नष्ट करण्याची शपथ दिली जात होती. सर्व जातीचे लोक एकत्र बसून दूध पित असत आणि ख्रिश्चनाने बनवलेले ब्रेड खाणे बंधनकारक होते. सदस्याची नावे गुप्त पुस्तकात नोंदवली जात असत. आता हे झालं कार्यपद्धतीबद्दल. आता याचं मुख्य उद्दिष्ट काय होतं? जसं की आपण मानवधर्म सभेचं 7 उद्दिष्ट होते, त्याचप्रमाणे हिचे सुद्धा एकेश्वरवादाचा प्रसार, जातीभेद निर्मूलन करणं, त्याचबरोबर सामाजिक समता प्रस्थापित करणं, विवेकवादी विचारसरणीचा प्रसार करणं आणि धार्मिक अंधश्रद्धेला विरोध करणं हे होतं. या संस्थेचा ऱ्हास कशामुळे झाला? तर 1860च्या सुरुवातीला जे गुप्त नावाचं पुस्तक होतं ती यादी चोरीला गेली आणि या संस्थेचा ऱ्हास होण्याचं हे मुख्य कारण ठरलं. त्याचबरोबर सदस्याची नावे उघड करण्याची धमकी देण्यात आलेली होती आणि सामाजिक बहिष्काराच्या भीतीने सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि हळूहळू ही संस्थाच विसर्जित झाली. त्याचबरोबर परमहंस मंडळीचे 7 तत्व कसे होते? जसे आपण मानवधर्म सभेचे 7 तत्व पाहिले होते त्याचप्रमाणे होते. ईश्वर एकच आहे, ईश्वर सर्व विश्वाचा निर्माण करता आहे, मनुष्याची जात जन्मावर नव्हे तर गुणावर ठरते, सर्वांनी बंधुभावाने वागावे, मूर्तिपूजा करू नये, धर्मविवेक व नैतिकतेवर आधारित असावा, त्याचबरोबर सर्व मानव समान आहेत. आता आपल्याला लक्षात काय ठेवायचं मुख्य? तर या संस्थेची स्थापना 1849मध्ये मुंबई अर्थात बॉम्बे येथे झाली. संस्थापक कोण होते? तर दादोबा पांडुरंग तळखरकर होते. ही सभा कोणाची प्रेरणा घेऊन बनवलेली होती? तर ती होती मानवधर्म सभेची प्रेरणा घेऊन बनवलेली. आणि वैशिष्ट्य म्हणजे ही सभा गुप्त सामाजिक सुधारणा संस्था होती आणि मुख्य उद्देश होता जातीभेद निर्मूलन व एकेश्वरवाद. ऱ्हास कशामुळे झाला? तर जी काही ही यादी चोरीला गेली होती गुप्त सदस्यांची, त्यामुळं. आता आपल्याला लक्षात कसं ठेवायचं? तर 1849 मुंबई दादोबा जातीभेद निर्मूलन गुप्त संस्था आणि परमहंस मंडळी. ही शॉर्टमध्ये शॉर्ट ट्रिक आहे. ही अशी लाईन पाठ करायची. यावरच आयोग फिरून फिरून प्रश्न विचारत असतो.